हरिओम. कसे आहात सगळेजण? आता नुकतीच सगळ्यांची एप्रिलमध्ये शाळा सुरू झाली असेल ना, नवीन अकॅडमिक इयर. आणि थोडीशी पुस्तकं, वह्या यांच्याशी आपली ओळख होता होता आता परत मेच्या सुट्टीचे वेध लागले असते. तुम्हालाच काय, मला पण लागलेत. तर आपण बघतो की आपल्याला सुट्टी का बरं हवी असते? तर आपल्याला असं वाटत असतं की सुट्टी पडली की आपल्याला आपल्या मनासारखं वागता येईल. आणि मग प्रत्यक्षात कधी-कधी आपला थोडासा भ्रमनिरास पण होतो. कारण सुट्टी पडली, की आई अजून काहीतरी वेगळे प्लॅन आखते आणि शेवटी मनासारखं वागायचं राहूनच जातं. आणि त्यामुळे कधी-कधी लहानपणी आपल्याला असं वाटत असतं, की आपण कधी एकदा मोठे होऊ आणि मग माझ्या मनासारखं मी करत जाईन. कुणाचा धाक नको, अंकुश नको. पण प्रत्यक्ष मोठं झालं, की असं लक्षात येतं, की तेव्हा अजून वेगळ्या जबाबदाऱ्या येतात. अजून काही प्रायोरिटीज म्हणून कराव्या लागणाऱ्या गोष्टी येतात. आणि शेवटी मला करायचंय ती गोष्ट मागेच पडून जाते. आणि त्यामुळे अगदी मनासारखं आपल्या बाबतीत घडतंच असं नाही. तसंच अजून आपल्याला सुट्टी का बरं हवी असते? तर काहीतरी चेंज हवा असतो माणसाला. मग तेच-तेच रुटीन नको असतं. त्याच नंबरच्या बसने, त्याच सीटवर जाऊन बसायचं, तेच मंडे टू फ्रायडे टाईम टेबल फॉलो करायचं. ह्या सगळ्याचा आपल्याला कधी-कधी कंटाळा येतो. आणि म्हणून एका नाविन्यासाठी देखील आपण सुट्टीकडे बघत असतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटणं हे अगदी साहजिक आहे, की एक म्हणजे आपल्या मनासारखं वागता आलं पाहिजे आणि दुसरं काहीतरी नवीन उत्साहपूर्ण, नाविन्यपूर्ण केलं पाहिजे. तर आता ह्या एप्रिलच्या एंडकडे आपण स्वामीजींचं पुण्यस्मरण करतो. यावेळेला तिसरं पुण्यस्मरण आहे. तर त्या निमित्ताने मला असं जाणवलं, की ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे म्हणजे बघितल्यानंतर नेहमी एक विशेषत्वाने लक्षात यायच्या आणि त्यामुळे त्यांचा सहवास आपल्याला हवा-हवासा वाटायचा, की सतत एक उत्साहपूर्ण वातावरण त्यांच्या अवतीभोवती असायचं. आणि अगदी मनासारखं आपल्या तिथं करता यायचं असं म्हणता येईल का? तर तसं न म्हणता स्वामी जे जे करतील, तर ते आपल्याला पटूनच जायचं आणि त्यामुळे तिथे आपली एक वेगळी इच्छाच निर्माण आपल्या मनामध्ये व्हायची नाही त्यांच्या सहवासात असताना. पण एक गोष्ट मात्र ते हमखास सगळ्या ठिकाणी करायचे आणि ती म्हणजे उपासना. मग त्याचा व्हेन्यू किती का चेंज होईना. म्हणजे मी अगदी स्वामीजींना पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी 3री मध्ये होते. तर म्हणून तेव्हापासून मी उपासना करायला लागले असं काही मी म्हणणार नाही. पण उपासना ही त्यांच्या आयुष्यातली मध्यवर्ती गोष्ट मला त्यावेळापासून जाणवायला लागली. आणि मग ते मला वेगवेगळ्या ठिकाणी इतकंच नव्हे तर परदेशात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटले. तर 2 गोष्टी अशा लक्षात आल्या, की आजूबाजूची परिस्थिती कितीही चेंज होवो किंवा ती थोडीशी प्रतिकूल असो वा अनुकूल असो, दिवसाची सुरुवात ही उपासनेने होत असायची. आणि दुसरी गोष्ट अशी, की ते कुठच्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये किंवा कुठच्याही प्रसंगाच्या बाबतीमध्ये जो पॉझिटिव्ह पार्ट असायचा, तर तो नेहमी हायलाइट करायचे. एक छोटंसं उदाहरण आपण उपासनेकडे वळण्यापूर्वी मला द्यावंसं वाटतं खास, की जेव्हा मी यूएसला एम-एस करत होते, तर त्यावेळेला आमच्या युनिव्हर्सिटी हाउसिंगमध्ये ते राहायला आलेले. तर ते जे घर होतं 2 खोल्यांचं असं, तर ते काही खूप अट्रॅक्टिव्ह होतं असं नाही आणि त्यामुळे त्याला खूप व्हेंटिलेशन नव्हतं. थोडासा येलो डल असा लाईट असायचा. तर तर तिथे देखील ते अतिशय प्रेमाने ॲडजस्ट झाले आणि त्याच्या समोरच असं बाल्कनीमध्ये उभं राहिलं, की एक मोठं ओपन ग्राउंड दिसायचं, ज्याच्यावर पूर्ण असं हिरवंगार गवत होतं. तर आजतागायत आम्ही कधीच त्याच्याकडे खूप म्हणजे प्रेमाने पाहिलं नव्हतं. आम्ही आमच्याच व्यापामध्ये असायचो. पण ते जेव्हा आले, तेव्हा आम्ही प्रथमच तिथे उभं राहिलो आणि ते असं दूरवर नजर टाकून म्हणाले, "किती मस्त ग्राउंड मिळालंय ना तुम्हाला?" तर त्यावेळेला मला वाटलं, की अरे, आपण असं कधी आपल्याला याबाबतीत फॉर्च्युनेट समजलोच नाही. तर तर ते त्यावेळेला असं खूप लक्षात आलं, की ते कधीच गैरसोय झाली ती हायलाइट नाही करायचे. तर एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीलाच नेहमी प्रमोट करायचे. तसंच अगदी म्हणजे अमेरिकेमधला एखादा बीच असो, तिथे सकाळी गेलेलो असो, तर तिथे देखील ही आपली नेहमी आपण जी उपासना करतो, गायत्री मंत्र, ओंकार ध्यान, नंतर संध्येतील 24 नावं, ही सर्व उपासना तिथेही होत असते. मग जर का तेच आपण शिबिरातही गेलो, तर तिथेही ती होत असे. इतकंच नव्हे, तर स्वामीजींच्या घरी प्रत्यक्ष राहायची वेळ आली, तर तिथे देखील त्यांच्या दिवसाची सुरुवात तर ह्या उपासनेनेच होत असे. त्यामुळे एक नक्की त्यांच्याकडनं आपल्याला ह्याच्यामधनं शिकता येऊ शकतं, की अगदी मनासारखी बाह्य परिस्थिती असेलच असं नाही. पण आपण एक गोष्ट जी
एक कॉन्स्टंट आहे, ती म्हणजे देव किंवा त्याचं आपल्यामध्ये असलेलं अस्तित्व, जी की कधीही न बदलणारी. तर तिला दररोज सकाळी कॉन्स्टंट घट्ट धरून ठेवण्याचा एक प्रयत्न, ही गोष्ट मात्र आपण आवर्जून कुठेही असलो तरी नक्की करू शकू. आणि त्यामुळे आता आपली पण सुट्टी येतेच आहे मे महिन्याची. तेव्हा नक्की असं होईल, की तुम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असाल. कधी ट्रेनमध्ये असाल, कधी प्लेनमध्ये असाल, कधी आजीच्या घरी असाल. तर त्या सगळ्या ठिकाणी आपण सगळे मिळून जास्तीत जास्त हे पाळण्याचा प्रयत्न करू, की आपली ही उपासना आपण चुकू देणार नाही. आणि कुठेही असलो तरी कधी मोठ्याने जमलं नाही, तर मनातल्या मनामध्ये त्या सर्व गोष्टी म्हणून आपण ते जे उपासनेचं नाविन्य, जे आपल्याला पूर्ण एक दिवसभर एक प्रेरणा देतं, उत्साह देतं, काहीतरी छान करायची शक्ती देतं. तर तो एक ती एक शक्ती आपण उपासनेतून अगदी दररोज मिळवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ही सुट्टी देखील आपली विशेष छान जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या कर्तव्याच्या भागाकडे जाण्यासाठी शाळेमधल्या वर्षभराच्या आपण पुन्हा एकदा स्वतःला तयार करू. हरिओम. यानंतर आपण आता पुन्हा उपासनेकडे वळणार आहोत. आपण त्यासाठी प्रथम 3 वेळा गायत्री मंत्र म्हणूया. मग त्यानंतर 3 वेळा ओंकार, मग ध्यान आणि मग त्याच्यानंतर नाममंत्र मी सांगेन आणि अनन्या रिपीट करेल. हो. आपण त्रिपदा गायत्री मंत्र म्हणतो, त्याच्यामध्ये आपण 3 वेळा ओंकार इन्क्लूड करत असतो. सगळ्यांनी ताठ बसायचंय. ॐ भूर्भुवः स्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ ॐ भूर्भुवः स्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ ॐ भूर्भुवः स्वः. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ ॐ ॐ ॐ सर्वांनी डोळे मिटलेलेच ठेवायचे आणि कपाळाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करून आपण 2 मिनिटं ध्यान करूया.
एक वेळा दीर्घ ओंकार करूया. ओम. मी आता राममंत्र सांगते. आपल्या सर्वांना माहिती आहे की रामनवमी येते आहे 17 एप्रिलला. तर आपण भगवान श्रीरामांचंच नाम घेऊया. हृदय. अनन्या माझ्या मागून रिपीट कर. श्रीराम जय राम जय जय राम. 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 यानंतर जस्ट एकच गोष्ट मला शेअर करायची वाटली. आपण आपल्या बरोबरच्या सगळ्या दादा-ताईंना जर का तुम्ही मुलांनी विचारलं, तर प्रत्येकाकडे अशा ॲटलीस्ट 2 ते 4 आठवणी असतील, की जिथं आपण इमॅजिनच नाही करू शकणार, की अरे इथे पण आपण उपासना करू शकू. अशा वेगवेगळ्या प्रसंगी स्वामीजींनी छोटीशी उपासना करून दाखवलेली आहे. तर तशीच 1-2 उदाहरणं मला आठवली ती देऊन मी थांबते. म्हणजे आम्ही एकदा जॅक्सनविल फ्लोरिडा इथे होतो, समुद्र किनाऱ्यावर पहाटे. तर तिथे असं असायचं, की भरपूर आपण वाळूत चाललो, की वाळू वरखाली होते ना, तर ती वाळू वरखाली जी झालेली असते, ती सपाट करायला पण एक मशीन असतं अमेरिकेमध्ये. तर ते मशीन तेच लोकं यायच्या आधी चालवायचे, की ज्याने ती सगळी जमीन सपाट होईल. तर ते मशीन चालवण्याच्या आत आम्ही तिथे ध्यानाला बसलो होतो आणि त्यामुळे आम्ही डोळे उघडता-उघडताच मागे त्या मशीनचे आवाज यायला लागले आणि मग ती लोकं ती सगळी वाळू सपाट करायला लागली. म्हणजे त्याच्या आधी आमची उपासना एकदम पहाटे होऊन गेलेली होती. तसंच तुम्ही दादाला पण कधीतरी विचारू शकता, की जो नायगारा फॉल पाहायला अमेरिकेमध्ये किंवा कॅनडातून मधून पाहायला लोकं खूप लांबवरनं येत असतात. तर त्या नायगारा फॉलच्या पडणाऱ्या धबधबाच्या आवाजाच्या मध्ये देखील त्यांनी आणि काही इतर साधकांनी स्वामीजींसोबत ध्यान केलेलं होतं. तर असे अनेकांकडे अनेक प्रसंग आपल्याला आहेत, की ज्याच्यामुळे स्वामींनी अतिशय आवर्जून प्रेमाने ही मध्यवर्ती गोष्ट आपण कशी आपल्या आयुष्यामध्ये जपू शकतो, तिला कसं त्याचं केअर करू शकतो, हे त्यांच्या म्हणजे प्रत्यक्ष वागण्यामधून दाखवून दिलेलं आहे. तर तोच वसा आपण ह्या त्यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुढे न्यायचा प्रयत्न करूया. हरी ओम.